श्रीरामपुरात हॉटेल व्यावसायिकाचा भर दिवसा खून. शहरातील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग या ठिकाणी जेवणाची ऑर्डर उशिरा आली. या कारणातून लॉजिंगला थांबलेल्या तिघांसह त्यांच्या स्थानिक साथीदारांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मालक जागीच ठार झाला, तर त्याच्या चुलत भावासह 2 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका आरोपीचा समावेश असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान काही तासातच पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. नगर परिषदेतील शिक्षकांना राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचा शासन निर्णय जारी. शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश. राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीमधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा शासन निर्णय 10 जुलै रोजी जारी केला आहे. 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर राज्यसेवेत नियुक्त झालेल्या राज्यस्तरीय संवर्गाव्यतिरिक्त कार्यरत कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होणार आहे. मान्सूनचा ब्रेक. खरीप हंगाम संकटात. जून महिन्यातील पावसाच्या तुटीनंतर जुलैच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या मान्सून बाबतीतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र असमाधानकारक पावसाचे वितरण, उशिरा झालेली खरीप पेरणी आणि अल निनोचा कायम असलेला प्रभाव यामुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेपुढे धोका निर्माण झाला आहे. 27,000 बांधकाम कामगारांना मिळाला विविध योजनांचा लाभ. संगमनेर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत केवळ गौंडी किंवा बांधकाम करणाऱ्या सुमारे 27,000 बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. आयोजित कार्यक्रमात बांधकाम कामगारांना भांडी संच तसेच त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले आहे. जुनी पाण्याची टाकी धोकादायक. तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथे जलजीवन मिशनचे काम पूर्ण होऊनही नवीन पाणी योजना सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील जुन्या 2 पाण्याच्या टाक्यांवर अतिरिक्त भार पडत असून त्या कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इमामपूर घाटाचे नवीन नामकरण. संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या नेवासा येथील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान मार्गावरील इमामपूर घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट अशी नवी ओळख मिळाली आहे. पुणतांबा शिर्डी रोडवर लुटमार करणारे चोरटे ग्रामस्थांनी केले जेरबंद. पुणतांबा शिर्डी मार्गावर वाहन चालकांना अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून वाढले होते. पुणतांबा परिसरातील अनेक जण कामानिमित्त सातत्याने शिर्डीला सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ये जा करत असतात. मात्र वाहन चालकांना अडवून त्यांचे मोबाईल व पैसे काढून घेऊन त्यांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे या रस्त्याने रात्री ये जा करणाऱ्यांमध्ये चोरांची भीती वाढली होती. घटना घडूनही अनेक जण पोलिसांकडे तक्रार देत नव्हते, परंतु सतर्क वाहन चालक व जागरूक ग्रामस्थांनी चोरांना रंगेहात पकडून राहता पोलिसांच्या स्वाधीन केले. लोकशाहीत तृतीयपंथीयांचा सहभाग महत्त्वाचा. श्रीरामपूर प्रांताधिकारी. लोकशाहीच्या सर्वसमावेशकतेला अधोरेखित करणाऱ्या विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत श्रीरामपूर शहरातील तृतीयपंथी मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत 100% गणनापत्रे भरून लोकशाहीप्रती असलेली आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली आहे. श्रीरामपूर प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी स्वतः तृतीयपंथी आश्रमाला भेट देत प्रत्येक मतदाराची गणनापत्र भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. साकूर मांडवे रस्त्याची दयनीय अवस्था. तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. साकूर मांडवे दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने आणि सततच्या पावसामुळे
त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 3 महिन्यांपासून फरार असलेला खंडणी व खुनाच्या प्रयत्नातील आरोपी LCBच्या जाळ्यात. श्रीरामपूर शहरातील खंडणी व खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील 3 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अझहर शेख वय 22 राहणार वार्ड क्रमांक 1 संजय नगर श्रीरामपूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.